आज आपण खव्याचे गुलाबजामुन करणार आहोत। मी इथं अर्धा किलो खवा घेतलाय आणि इथून मी मैदा घेतलाय अर्धी वाटी। मी इथं इलायची पूड आणि इथं खायचा सोडा। आपण हे मळून घेऊया। आधी आपला खवा मळून घेऊया। घट पातळ कसा आहे त्याच्यावर आपण आपल्याला ह्या हाताने मळायचे जेणेकरून पीठ मऊ होईल। खवा आपला ताजा आहे त्याच्यामुळे थोडंसं पातळ आहे। याच्यामध्ये आता आपण मैदा घालूया। जसं लागेल तसं घालूया। मी एक वाटी घेतलाय। हे पातळ असल्यामुळे थोडं जास्तही लागू शकते आणि कमीही लागू शकते। थोडं थोडं करून मळून घेऊया। थोडं थोडं टाकलं ना म्हणजे अंदाज कळतो गोळा कसा झाला ते। आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त लुसलुशीत ही गोळा बनवायचा नाहीये। आपला गोळा बनवून तयार आहे। आपण याला झाकून एक 10 मिनिटं 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया याला। चाचणी करायला पातेलं ठेवले। मी पहिली एक वाटी साखर टाकली। मी एक 3 वाट्या साखर टाकते चाचणी करायला। तीन वाट्या साखर टाकल्यात। मी 1 गिलास आणि अर्धा गिलास पाणी टाकते। छान पीक याला आपण हलवून घेऊया आता। अधून मधून थोडस हलवत राहिलं पाहिजे ते। आपल्या इथं पाक अधून मधून थोडस हलवून घेऊ आणि पाक होईपर्यंत आपण गुलाबजामुन वळून घेऊया। असा गोळा घ्यायचा। त्या आकारामध्ये असं केल्यानंतर शेप ही चांगला येतो आणि ही सोपी पद्धत आहे। हे चाकूने आपण आता कट करून घेऊया एका साइज मध्ये। बघू शकताय कुठेही भेगा पडलेल्या नाहीयेत। गोळा असा आपण छानपैकी सगळे गोळे असे तयार करून घेऊया। अधून मधून हलवून घेतले आपण। छान झालंय। आता याच्यामध्ये आपण इलायचीचं पूड टाकूया। असंच अजून एक 10 मिनिटं शिजवून घेऊया पाकाला आपल्या। जास्त घट्टसर ही चाचणी नाही झाली पाहिजे। आपले गुलाबजामुन गच्च होतात। आपला पाक तयार आहे। आपण आता गॅस बंद करूया।
आणि आपले इथं गोळे पण तयार आहेत. आता याला आपण तळून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. मी बारीक आचेवर तेल गरम केलंय आणि बारीक आचेवरच आपण सगळे गुलाबजामुन तळून घेऊया, म्हणजे आतपर्यंत तळले जातील. गोल्डन ब्राऊन तळून झालेत आपले. मीडियम आचेवरच मी तळून घेतले, आतपर्यंत गुलाबजामुन शिजून निघतील म्हणून. मी आता हे असेच पाकात सोडणार आहे. पाक आपलं जास्त ओव्हर कुक पण नाही झालेलं आणि जास्त थंड पण नाहीये. अशा ह्याच्यामध्ये सोडलं ना म्हणजे पटकन गुलाबजामुनला पाक धरतो. अशाच प्रकारे आपण सगळे गुलाबजामुन तळून घेऊया. सगळे गुलाबजामुन आपले बनून तयार आहेत. आपण पाकात मुरवण्यासाठी ठेवलेले. आपण छानपैकी त्याला पाकात मुरून घेऊया, खाली वरी करूया. बघू शकताय मऊ लुसलुशीत झालेत, सहज असं तुटतात. तुम्ही आतूनही बघू शकता, छान शिजलेत, छान पाकामध्येही मुरलेत. अप्रतिम झालेले आहेत गुलाबजामुन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.